अग्निशमन जवानांनी वासराची सुटका केली ही हृदय पिघळवणारी घटना आहे. पण अभिमानाची नाही. अभिमानाची गोष्ट तीव्र वेदनेतून निर्माण होत नाही. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं तर लाजिरवाणी गोष्ट गौरवास्पद म्हणून पोस्ट केली आहे. फेसबुकवर पालिकेनं टाकलेले फोटो एक गोष्ट स्पष्ट करतात. नाला म्हणजे नाला नाही तर प्लास्टिक, कचरा आणि नालीचं नरककुंड. मुख्य प्रश्न, हे वासरू नाल्यात पडलं कसं? नाले उघडे का ठेवले? प्लास्टिक बंदी असूनही नाल्यात डोंगरा एवढा प्लास्टिक कचरा आलाच कसा? आरोग्य विभाग नाले साफ करत नाही, परिसर स्वच्छ करत नाही, जनावरं नाल्यात पडतात, लोक जखमी होतात आणि नंतर दुसऱ्या विभागाला शोभेचं काम देऊन सुटका करवून घेतली जाते. हे व्यवस्थापन आहे की बेजबाबदारपणा? जे घडू नये ते घडू दिलं आणि नंतर सुटकेची पोस्ट करून अभिमान मिरवणं हे हास्यास्पदच नाही, तर नागरिक आणि प्राण्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाच्या अपयशाचं जाहीर प्रदर्शन आहे. एका नागरिकानं म्हटलंय, नाला बंद असता तर वासरू पडतच नाही. ही सुटका नाही, प्रशासनाचा पर्दाफाश आहे. नाला बंद असायला हवा, नाला स्वच्छ असायला हवा, प्राण्यांचे जीव सुरक्षित असायला हवेत, प्लास्टिक बंदी प्रभावी असायला हवी. हे काम अग्निशमनचं नाही, हे काम प्रशासनाचं जबाबदारीचे. सुटका जवानांनी केली, पण अपघात घडवून आणणारे कोण? उत्तर एकच, बेजबाबदार प्रशासन. आय एम सिटीजन. जीवाचा धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक निष्काळजी निर्णयाला प्रश्न विचारणारा आवाज. बोलायला हवा नाही तर असले नाले आपल्या सर्वांच्या जीवावर उठतील.